गुरुं नौमे साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। ज्ञानप्रतापविलसद्वचनामृतं च अद्वैतभावपटुताहितबुद्धिरश्च ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णैव श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तु तुभ्यं। नाथ महाराज हरिपाठाच्या 20 क्रमांकाच्या अभंगामध्ये सांगतात, करारे बापांनो साधन हरीचे झणी करणीचे करू नका, जेणे नये जन्म यमाची यातना, ऐसिया साधना करा काही, साधनाचे सार मंत्र बीज हरी, आत्मतत्व धरी तोची एक, कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम एक, हरी नाम जपता घडे एका जनार्दनी न घ्यावा संशय, निश्चयेसी होय हरी रूप। एकनाथ महाराज या अभंगात सर्व संसारासक्त जीवांना बापांनो म्हणून संबोधन देऊन मोठ्या कळकळीने तळमळीने सांगतात की जन्माला आलेल्या प्राण्याला काहीतरी साधने करावीच लागतात। मी कोणतेही साधन करणार नाही असे देहधारी जीव म्हणू शकत नाही। शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी ही साधने आहेत। मनुष्य संसारात साध्य शोधत असतो। काही लोक संसारालाच साध्य समजतात, ते अज्ञानी आहेत। जो हेतू ठेवून मनुष्य संसार करतो त्या हेतूला तो साध्य समजत असतो। स्त्री, पुत्र, मान, लौकिकता, विषय असे अनेक साध्य समजून ते साध्य प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करतो। तात्विक दृष्टीने विचार केला तर संसार हा कधीच साध्य होऊ शकत नाही, कारण वेदांत शास्त्राप्रमाणे संसार अनिर्वचनीय मिथ्या आहे। संसार व संसारातील भोग्य पदार्थ जर साध्य स्वरूप असते तर योगी, तपी, ऋषी व मुनी संतांनी संसारच केला असता। त्यांना तो करणे अशक्य नव्हते। पण ज्ञानोबराय सांगतात, लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया येरझार हरी विन, हरी वाचून सगळी व्यर्थ येरझार आहे। हरी हाच सत चित आनंद स्वरूप जीवाचे साध्य होण्याला योग्य आहे। तुका म्हणे एका विठ्ठलची खरा, येरतो पसारा वाउगाची, फलकट तो संसार येथे सार भगवंत, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला। जीव हा चैतन्य सुखरूप आत्मा आहे आणि संसार जड दुःखरूप अनात्मा आहे। केवळ अज्ञानाने तो साध्य वाटतो। ते अज्ञान दूर करून जीवापुढे खरे शाश्वत साध्य ठेवण्याचे कार्य संत करतात। शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म। हे शरीर उत्तम आहे, चांगले आहे, सुखाचे घोसले आहे। शरीर रूपी साधनाने परब्रह्म रूपी साध्य साधता येते। म्हणून नाथ महाराज पहिल्या चरणात सांगतात, करारे बापांनो साधन हरीचे झणी करणीचे करू नका। हरी प्राप्तीचे साधन नरदेह आहे। परब्रह्म हेच साध्य आहे। हरी वाचून जे साधन केले जाते ते करणीचे म्हणजे कृत्रिम आहे, कर्मफल स्वरूप आहे। या मृत्यूलोक, स्वर्ग, ब्रह्मलोक पर्यंतचे जे भोग ते यज्ञयागादी कर्माचे फळ आहेत। ही सर्व फळे कर्मजन्य व अनित्य आहेत। आ ब्रह्मभुवनाल्लोका पुनरावर्तिनोऽर्जुन, ते त्वं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षिणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति, अनित्यं सुखं लोकमिमं प्राप्य भजस्व माम। हा मृत्यूलोक अनित्य व दुःखरूप आहे। म्हणून कर्माने मिळणाऱ्या फळाकडे जाऊ नका, हरिप्राप्तीचे साधन करायला सांगतात। कारण ब्रह्मलोक, स्वर्गलोक या मृत्यूलोकातले सगळे कर्म आणि त्यांचे फळ अनित्य आहेत।
म्हणून दुसऱ्या चरणामध्ये नाथ महाराज सांगतात, जेणे नये जन्म यमाची यातना, ऐसिया साधना करा काही. यज्ञ यागादी कोणतेही साधन केले तरी जन्म चुकत नाही. अगा कर्मय जे उरावे, तैतिही सुख दुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. अनादी कालापासून भोग वासनेमुळे अशुभ प्रवृत्तीला कितीही प्रतिबंध केला तरी होतच असतो. या अशुभ कर्मालाच पाप म्हणतात. याला अन्याय कर्म म्हणतात. या अन्याय कर्माचे फल म्हणजे निरय भोग म्हणतात. विधी अन्यायी पडे तो निरय भोगे दंडे. स्मृती पुराण ग्रंथातून यमलोक व तेथील यमयातनांचे विस्ताराने वर्णन केलेले आहे. मग पाप कर्मापासून जर अशा अनंतमय यातना भोगाव्या लागतात तर मनुष्य हे पाप का करतो? तर विषयासक्तीमुळे. पापात्मक विषय अज्ञ व बहिर्मुख जीवाला आवडतात. सत्य स्वरूपाचे ज्ञान नसल्यामुळे आमिषाला चिटकलेल्या माशाप्रमाणे, दिव्यावर झडप घालणाऱ्या पतंगाप्रमाणे, हरणाची सर्पफणीच्या सावलीत बसणाऱ्या बेडकाप्रमाणे, मृगजळामागे धावणाऱ्या हरणाप्रमाणे जीवाची अवस्था होते. शास्त्र संत हे नित्य जागे करतात, पण तिकडे दुर्लक्ष करून कामादी विकारांच्या आहारी गेल्यामुळे पाप प्रवृत्ती होते व त्याचे फळ यमयातना भोगाव्या लागतात. हरिविन जन्म तो नरकची पय जाना, यमाचा पाहुणा प्राणी होय. जिव्हान वक्ती भगवत गुणनाम ध्येयम, चेतश्च न स्मराति तच्चरणारविंदम. कृष्णाय नो नमति या क्षीर एकदापि, त्वनानयध्वमस्तेह कृतविष्णुकृत्यान. ज्याची जिव्हा एकदाही भगवत गुणा नामाचा उच्चार करत नाही, ज्याचे मन कधीही त्याच्या चरणारविंदाचे चिंतन करत नाही, ज्याचे मस्तक एकदा सुद्धा श्रीकृष्ण चरणारविंदी नम्र झाले नाही, असे भगवत सेवा न करणारे पापी असतील त्यांना तुम्ही या यमलोकात आणत जा, असे यमधर्म दूतांना सांगतात. यज्ञ करून पुण्यकर्माने अनंत काळ सुख स्वर्गसुख भोगता येते. तिथे यमयातनाचा संबंधच येत नाही. पण पुण्याचा क्षय झाल्यावर पुन्हा जन्म घ्यावा लागतो. तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती. स्वर्गभोग कर्मजन्य असल्याने शाश्वत नसते. एका ब्रह्मदेवाच्या दिवसात 14 इंद्र होऊन जातात, म्हणजे त्यांना जन्म चुकत नाही. जन्म म्हणजे एक प्रकारचा नरकवास आहे. नित्य शुद्ध बुद्ध मुक्त आत्म्याला या देहबंदी शाळेत येऊन पडणे ही लाजिरवाणे आहे. रूपसा उदयले कुष्ठ, संभाविता कुटीचे बोट, तया लाजा प्राण संकट होय. जैसे रूपवान शरीरावर कुष्ठ आले, पुढे त्याचे बोट जातात. त्याची लाज वाटून प्राण जसे संकटात येतात, तैसे आवट हातपणे जे शवग होऊनी जिने, उपजो उपजो मरणे नावा नावा. तसे या 3.5 हाताचा देह मुडदा घेऊन जगावे लागते, जन्म मरावे लागते. तिथे गर्भ मेद मुसे रक्तमूत्र रसे, ओतीव होऊनी असे ते लाजिरवाणे. गर्भात मांस रक्त मूत्र या रसात ओतून लाजिरवाणेपणाने राहावे लागते. असा हा जन्म चुकला पाहिजे. यमयातना चुकतील, पण जन्म चुकणे अवघड आहे. योग्य साधनाने तो सुद्धा चुकतो. जन्म चुकला की मृत्यू चुकतो. या भूमिकेला मोक्ष म्हणतात आणि हाच श्रेष्ठ पुरुषार्थ आहे. येणेची शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना येरझारे चिरापडे. या शरीराने असे साधन करावे की पुन्हा शरीराला म्हणजे जन्माला यावे लागणार नाही. ते साधन 3ऱ्या चरणामध्ये सांगतात. साधनाचे सार मंत्र बीज हरी, आत्मतत्व धरी तोची एक.
परमात्म प्राप्तीचे अनेक अंतरंग बहिरंग कायिक वाचिक मानसिक अशी साधने आहेत. त्या साधनाचे आचरण करताना अनेक विघ्नही येतात. त्यात अधिकाराचा विचार आहे. कोणतेही साधन कोणीही करू शकत नाही. हरिनाम हे सर्व साधनाचे सार आहे. हे हरिनाम सर्व मंत्राचे बीज आणि मूळ आहे. सर्व मंत्राचे मूळ वेदात आहे. वेदाचे ही बीज हरी हरी अक्षरे. हरी ही 2 अक्षरे वेदाचे बीज आहेत. सप्तकोटी महामंत्राश्चित्त विभ्रमकारकः एक एव परो मंत्रः श्रीरामेत्यक्षरद्वयम्. 7 कोटी महामंत्र आहेत. सामान्य किती असतील त्याची गणना म्हणजे संख्या माहीत नाही. यात एकच श्रेष्ठ मंत्र आहे. श्रीराम या 2 अक्षराचेच आहे. व्यवहारात शब्दाला किंमत नसून त्याच्यापासून जो अर्थ ध्वनित होतो त्याला महत्त्व असते. पण मंत्र हे असे आहेत की त्यातील शब्दाचा उच्चार केला तरी फलप्राप्ती होते. मननात त्रायते यस्मात् स्मान मंत्रः प्रकीर्तितः. ज्या शब्दाच्या वर्णाच्या मननाने तो मनन करणाऱ्याचे रक्षण करतो म्हणून त्या वर्णास किंवा त्या शब्दास मंत्र म्हणतात. त्या मंत्रात पुन्हा बीज आहे. ओम राम ह्रीम क्लीम असे असतात. इतर मंत्राचे विधी विधान अवघड आहे. अशौचाचिया जपो नये आणि काते ऐकू नये. त्याचे फळणे थोडे परीक्षोभने बहु. ऐसे मंत्र राज नव्हे रे. आणि काही मंत्र मोक्षदानी खरे. अशौचाचा थार असू नये. नाम मंत्र काही बाधिना कोणाशी. जपाहरणीशी रामकृष्ण. नामदेवराय सांगतात की रामकृष्ण रात्रंदिवस जपा. उघडा मंत्र जाणा रामकृष्ण म्हणा. तुटती यातना गर्भवास असे तुकोबराय सुद्धा सांगतात. इतर मंत्र उच्चार करताना जर थोडीशी चूक झाली तर त्याला वेड लागते. मंत्र चळे थोडा तरी धडची होय वेडा. मंत्र चळे पिसे लागते सत्वर. अबद्धते फार तरती नामे. तुकोबराय सांगतात सर्व साधनाचे फल एका नामस्मरणाने प्राप्त होते असा सिद्धांत आहे. आणि हरी सर्व जीवांचा आत्मा आहे म्हणून त्यास आत्मतत्व म्हटलेले आहे. या आत्मतत्वाला धरी म्हणजे पक्की निष्ठा ठेवून ते धारण करणे. जो हरिनाम हेच सर्व साधनाचे सार आहे असे समजून नामनिष्ठ राहतो तोच आत्मतत्व जाणतो. त्याची आगाध शक्ती 4थ्या चरणामध्ये सांगतात. कोटी कोटी यज्ञ नित्य जाचा नेम. एक हरी नाम जपता घडे. यज्ञदानम तपश्चैव पावनानी मनीषिणाम. यज्ञ दान तप हे श्रद्धावान पुरुषाला पावन करणारी कर्मे आहेत. यावर विश्वास ठेवून स्वकर्तव्य म्हणून उद्धारा करता यज्ञ यागादी साधने नियमित करतात म्हणून त्यास नेम म्हटले आहे. किंवा कोणत्याही साधनाला यज्ञ नाव दिलेले आहे. द्रव्य यज्ञ, तपोयज्ञ, योग यज्ञ, स्वाध्याय यज्ञ. आणि कोटी शब्दाचा अर्थ संख्या वाचकही आहे आणि प्रकार हा एक अर्थ आहे. अनेक प्रकारचे यज्ञ अनेक साधनांचा नेम करणारे अनंत साधक असतात. पण ही साधने पूर्णत्वाला जाऊन हा नेम सफल होणे अवघड आहे. वेदातील यज्ञात प्रथम मंत्राचे उच्चारण आहे. ते करताना एखादा स्वर चुकला तर त्या कर्त्याचाच नाश होतो. करिता वेदाध्ययन विस्वर गेलिया उच्चारण. शुद्धी नव्हेची परिमरण. अवश्य जाण व्रत्रासुरायसे. व्रत्रासुरासारखा इथं शुद्धी नाही पण मरण निश्चित आहे. स्वर्ग प्राप्तीची विधी कर्मे करिता विघ्ने बाधी. तिने नव्हे स्वर्गसिद्धी जाण त्रिशुद्धी उद्धवा. म्हणशी विघ्न तरी कोण कर्म करिता होय विगुण. ते कर्मची कर्माशी जाण विघ्न दारुण उपजवी.
म्हणून निळोबरा एका अभंगामध्ये सांगतात, नाना साधनांच्या करिता खटपटा, त्या त्या न पवतीओ याच्या दारवंटा, जाणो जाता जाणीव घाली आडफाटा, योगाभ्यासे सिद्धी रुधिती वाटावो, यज्ञ यागे स्वर्ग भोगाड येती, करिता तपे काम क्रोध खवळती, नित्यानित्य ज्ञाने अभिमान वाढती, करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती ओ, जपता मंत्र बीजे चळची घाली घाळा, करिता दान धर्म पुटे भोगवितो फळा, सोवळे मिरविता विधी निषेधा गळा, आता हेची धनीवरी ध्याऊ याला ओ. या कर्माची क्लिष्टता म्हणजे किती अवघड आहे हे सुद्धा सांगतात. मंत्र विग्रहण, विफळ उच्चारिता वर्ण, शुद्धी नव्हे परी दारुण, पातक पूर्ण अंगी वाजे, कर्म करावे यथा निगुती, तव त्या कर्माची गहन गती, प्राचीन बरहीची कर्मस्थिती, नारदोक्ती सांडविला, कर्मी आचमन करावे, तेथ माश मात्र जळ प्यावे, न्यूनाधिकता वासवे, दोष दावे सुरापान सम. इतके कष्ट करून कदाचित हे यज्ञयागादिक पूर्णत्वाला गेले तरी त्याचे फळ क्षणिकच आहे. नामस्मरणाचे श्रेष्ठत्व असे आहे की एक हरिनामात कोटी कोटी यज्ञाचे फल प्राप्ती होते आणि त्या फळाची म्हणजे त्या पुण्याची गणना कोण करी. कोटी यज्ञा परीस तुका म्हणे हे सार, यज्ञादी कर्माची सांगता हरिनामानेच होते असे स्पष्ट म्हटलेले आहे. प्रमादान कुर्वताम कर्म प्रत्यवेधा वेताध्वरेषु तत्, स्मरणादिवद्व विष्णू संपूर्णास्यादिती श्रुती. यज्ञादिकामध्ये कर्माचरणात काही प्रमाद घडून ते कर्म असांग होणार असेल तर हरिस्मरणाने ती संपूर्ण होते, म्हणजे त्या कर्माला पूर्णता येते असा या श्लोकाचा अर्थ आहे. यज्ञानाम जप यज्ञोस्मी असे भगवान विभूती योगात सुद्धा सांगतात. नाम जप यज्ञ तो परम, बाधू न शके स्नानादि कर्म, नामे पावन धर्माधर्म, नाम परब्रह्म वेदार्थी. नाम हा जप यज्ञ आहे असं ज्ञानोबराय सांगतात. कर्म विगुण होत, तेथ स्मरावा मी अच्युत, नामे न्यूनते संपूर्ण होत, हे सामर्थ्य नामाची. न करिता भगवत भजन, वेदाध्ययन यज्ञदान, येणेची आम्ही जाऊ तरोन म्हणती ते जन महामूढ. भगवत भजन न करता वेदाध्ययन यज्ञदान यामुळेच आम्ही तरुण जाऊ असे म्हणणारे महान मूर्ख आहेत. सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरी कीर्तन, दया क्षमा समाधान संतजन साधिती. निज धर्म हा चोखडा, नाम उच्चारू घडघडा, भुक्ती मुक्तीचा सवंगडा, हा भव सिंधू तारक. श्रुती स्मृती पुराणे संत वचने हरिनामाचे सर्व श्रेष्ठत्व पटवून देत आहेत. तरी कित्येकांना या विषयामध्ये संशय येणे शक्य आहे. म्हणून नाथ महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतात, एका जनार्दनी न घ्यावा संशय, निश्चयसी होय हरी रूप. मनुष्यांची ज्या वृत्ती आहेत त्यात संशय, विपर्यास, प्रमाद, अश्रद्धा इत्यादिकांचा समावेश आहे. पण या प्रतिकूल असल्यामुळे यांना दूर करणेच साधकास योग्य आहे. पण बलवत्तर प्रारब्ध दोषाने या वृत्ती नेहमी डोकेवर काढीत असतात. श्रद्धा हा परमार्थाचा पाया आहे. अश्रद्धा अविश्वास किती घातक आहे याचा विचार मागे आलेला आहे. संशय हा अश्रद्धा निर्माण करतो. अज्ञश्च श्रद्धानश्च संशयात्मा विनश्यती. अज्ञानी, श्रद्धाहीन व संशयी मनुष्याचा नाश पावतो. असा संशयाच्या आहारी कोण जातो याविषयी ज्ञानोबराय सांगतात. तैसा विषय सुखे रंजे, जो ज्ञानेशीची माझे, तो संशयी अंगीकारी जे, येथ भ्रांती नाही. संशयी पुरुष
या किंवा परलोकातील सुखाला मुक्त, खरे खोटे, अनुकूल प्रतिकूल, हित अहित याचे संशयी पुरुषाला ज्ञान नसते. किंबहुना संशयापेक्षा अन्य पाप नाही. जया काळज्वर अंगी बाणे, तो शीतोष्णे जैसी नेने, आगी आणि चांदिने सरिषेची मानी, तैसे साच आणि लटिके, विरुद्धे आणि निके, संशयितो नोळखी हिताहित, हा रात्री दिवसू पाही, जैसा जातंधा ठाऊआ नाही, तैसा संशयी असता काही मना नये. म्हणून संशयाहुनी थोर, अनिक नाही पाप घोर, हा विनाशाशी वागूर प्राणियासी, येणे कारणे त्वा त्यजावा, आधी हाची एकू जिनावा, जो ज्ञानाची अभावा माझी असे. न सोडी रे भाऊ टाकी रे संदेहो, रामकृष्ण टाहो नित्य फोडी. हरिनाम व श्रीहरी या विषयात संशय घेऊ नये. संशय घेण्यास यापासून होणाऱ्या लाभापासून तो संशयी पुरुष वंचित होईल. हा लाभ कोणता, तर निश्चयसी होय हरिरूप. हरिरूप होणे म्हणजे ब्रह्मस्वरूप मुक्त होणे होय. कारण हरिरूप झाले जाणणे हरपले, आदि मध्य अंती अवघा हरि एक, एकाकार झाले जीव शिव दोन्ही, असे म्हणलेले आहे. राम म्हणता रामची होईजे, पदी वैसोनी पदवी घेईजे. तुकोबराय सांगतात, वेद शास्त्र पुराणे हेच सांगतात व सर्व संतांचा अनुभव आहे. म्हणून निश्चयसी होय हरिरूप असे म्हटलेले आहे. भगवान उद्धवाला सांगतात, जेथ नाही भयभ्रांती, जेथ नाही दिवस राती, जेथ नाही जीव शिव स्थिती, ते ब्रह्म पावती मद्भक्त. जे गुणागुणी अतीत, जे लक्ष्य लक्षण रहित, जे स्वानंदे सदोदित, ते ब्रह्म प्राप्त मद्भक्ता. वेदशास्त्रामध्ये आनंदवाप्ती म्हणून जी अंतिम भूमिका आहे ती या हरिरूप बनणाऱ्या नामधारकास प्राप्त होते. त्या सुखमय अवस्थेचे भगवान वर्णन करतात. लोह एकांगी स्पर्शमणी, लागता सर्वांग होय सुवर्णी, तेवी मद्भक्त माझिया ध्यानी, चिद्रूपपणी सर्वांग, ते काळी सहज सुख, भक्ताशी जे होय देख, त्यासी तुकावया तूक कैची अनिक कांटाळी. भक्ती भोगिता माझे सुख, विसरले देहादी जन्म दुःख, विसरले ते तहान भूक, निजात्म सुख कोंदले. जे का देशता कालता, अनवच्छिन्न गा वस्तुता, ऐशिया निज सुखाचे माथा, माझिया निज भक्ता रहिवासू. एक मज वाचुनी काही, भक्तासी आणिक प्रिय नाही, माझे भजन सुखे पाही, लोकी तिही न समाती. हरी या मंत्र बीजाचे, हरी या बीज मंत्राने अखंड चिंतन होते. हेच सर्व साधनाचे सार आहे व हे चिंतन करणारा हरिरूप होतो असे प्रतिज्ञापूर्वक नाथ महाराज या अभंगामध्ये सांगतात. एका जनार्दनी न घ्यावा संशय, निश्चयसी होय हरिरूप. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री